आदित्य काय शोधतोयस? काय नाही. काही नाही ना. मग चला लवकर लवकर जेवून झोपा गुडूप. उद्या सकाळी नोकरीवर जायचं ना कोणाला तरी. हा चला लवकर. आदित्य आलो. नियम क्रमांक 2, मुलीला एकदा दिलेली कमिटमेंट अजिबात विसरू नये आणि मोडू तर त्याहून नये. हो, सगळं मान्य. आपण ते पुढच्या वेळेस लक्षात ठेवूयात. पण खरंच आज नाही शक्य होणार. मामा नाही तयार होणार. अरे त्यांना थोडी नाही यायचंय, तू ये. म्हणजे नाही त्यांना पटवू शकणार. खरंच आज नाही पॉसिबल आहे का? मुलगी आहेस का तू? सरळ सांग आणि निघ. त्याचा काय मुद्दा आहे? बघ खरंच सांगतोय मी, सही आज नाही पॉसिबल आहे. हे बघ खरंच सॉरी. नाही जमणार. बरं ठीक आहे. मग आता तूच ठरव की तू बाहेर येतोयस की मी आत येऊ. दादा, ते मी मगाशी म्हणलो होतो ना, ते साई प्रसाद बिराजदार, त्यांना मी जरा डॉक्युमेंट्स देऊन होतो. काही कसले डॉक्युमेंट्स रे? हे कामाचं. आत्ता रात्री 7:30 वाजता? खूप महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ना, नाहीतर उद्या जॉईनिंग कसं होणार? अरे पण तू जाणार कधी, येणार कधी? झोपायला उशीर नाही होणार. उद्या कामावर जायचंय. त्यांना घरी बोलव. घरी? नाही, मी आता देऊन येतो ना. थांबलाय कुठे तो? थांबलाय कुठे? हे बाहेर आहे. दे, मी देऊन येतो पटकन. दे. अरे नाही मग अरे बाहेर म्हणजे बाहेर रे. म्हणजे नाक्यापाशी थांबलाय तो. तेच म्हणतोय. फोटोकॉपी काढायची आहे ना, म्हणून. नाही तेच म्हणतोय मी. गाडी काढतो, मग जाऊन येऊ आपण पटकन दोघं. अरे गाडी कशाला उगाच? अरे ट्रायल होईल ना तेवढीच गाडी. नाही उद्याची मजा आज खराब होईल ना. मी आत्ता गेलो आणि आत्ता आलोच. काहीतरी घोळ आहे. हा म्हणजे काय आजच नवीन परफ्यूमचं ओपनिंग? अरे ते आपलं मगाशी असंच स्प्रे करून बघितलं, थोडं ते पडलं असेल. थोडं असंच स्प्रे करून? मी आलोच. आधी चल. कुठे? मी येतो ना गेट पर्यंत सोडायला. कशाला? मी जातो ना. अरे मी येतो ना सोडायला. अरे मामा, आता मला लहानपणासारखी भीती नाही वाटत अरे अंधाराची. मी जातो. मी बाहेर आलो तर काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम सच काहीच नाही. प्रॉब्लेम का असेल? मग भेटूया तुझ्या मित्राला, साई बिराजदारला. साई प्रसाद. ते पटकन काय लपायचंय? ते पर्स यार. सही यार, मी बोललेले पर्स नकोय. प्लीज ऐक ना. ऐक तर मी काय बोलते. सही पण आधी येतोय ना. गप्पा बस. आधी नाही येते का? गप्पा बस ना जरा. तुम्हाला सांगा ना का जरा. कधीच नाही सांगत काही. काय झालं? नाही, काही नाही वाटलं मला. ऐक ना, तू आज जा ना, मी जातो पुढे. अच्छा जा ना. नाही, मी येतो ना नाक्यापर्यंत. कशाला उगाच? अरे येतो ना. कुठे तो साई बिराजदार? नाही, इथंच आहे कुठेतरी असं वाटतंय मला. फोन लाव ना त्या साई बिराजदारला. नको ना, आपण त्यापेक्षा इथंच त्याची वाट बघूया. असंच उभं राहूयात थोडा वेळ.
फोन लाव ना. कुणाला? अरे साई बिराजदारला. काय वेळ पाळत नाही तो हल्ली मामा. बघ ना. आपण एक काम करूया, मी इकडनं शॉर्टकटनी जातो, तुझा घरी. पण नक्की येईल ना तो. नाहीतर वाट बघेन मी तिथे नाक्यावरती. ए सई, अगं आधी गेला ना. डिनर व्हायला हवं असेल तर गप्पा बस. काय हल्ली कुणीही वेळेवर येत नाही ना. नीट जा हो. हो. अच्छा. अरे भाई, बामची डबी कुठे? अरे कुठे राहिलास? आलो आलो आलो. सॉरी सॉरी सॉरी. इट्स ओके. बस आम्ही सगळं वसूल करून घेणार आहोत. हा, सगळं वसूल करणार. मला तर वाटलं तू टांग दिलीस. अरे सॉरी सॉरी, खूप थांबावं लागलं ना. बरं आपण कुठे जाऊया? तुझी पार्टी, तू ठरव. बरं, एक उत्तम जागा माहिती आहे मला जिथं छान जेवण मिळतं, तिथे जाऊया. ओके. बस चल. या अप्पा, या दादा, या अप्पा जरा. काहीतरी गडबड आहे. तो साई बिराजदार भेटलाच नाही. अरे पुढच्या नाक्यावरती थांबला असेल. ना मला तर वाटतं आधी आपल्याशी खोटं बोलतोय. तो फोटोकॉपी काढायला गेलाच नाहीये. नाहीच गेलाय. काय? अरे असं कसं? आपला आधी आपल्याशी कसं काय असं खोटं बोलेल? नाही, बोलू शकतो ना. काय माहित, सगळं परिस्थितीवर अवलंबून असतं ना. आदित्य गेलाय कुठे पण? मला माहितीये तो कुठे गेलाय. मला सांगून गेलाय. अप्पा आधी कुठे गेलाय? तो गेलाय मासेमारी करायला. आणि ते सगळे लोक गेले, त्यांच्यावर तोही गेलाय. मला तरी वाटतं आधी आज बाहेरूनच जेवून येणार. छे छे, हे तर शक्यच नाही. आपल्या घरात असं कोणी हॉटेलमध्ये जेवतं का? काय दादा? बरोबर आहे. त्याला आवडतो म्हणून मऊ भात केलाय मी. आणि उशीर झाला तरी घरीच येईल जेवायला असं म्हणालाय तू. तुम्ही जेवून घ्या, मी थांबतो त्याच्यासाठी. अरे असं काय करतोय दादा? तू जेवून घे. मी तुला कागदावर लिहून देतो, आधी आज बाहेरूनच जेवून येणार. मग मी तुला ठळक अक्षरात लिहून देतो, आदित्य हॉटेलात जेवणार नाही, तो घरीच येईल.
लागली पैज. लागली. एक मिनिट, तू जिंकलास तर तुझ्या वाटचे कपडे याने धुवायचे आणि हा जिंकला तर माझ्या वाटचे कपडे मी तुला धुवायला देणार. कबूल. चालेल. एक मिनिट. आणि आधीच्या वाटचं जे काही अन्न उरेल ते मी संपवणार. हो रे बाबा, तुम्ही घ्या जेवायला, करा सुरुवात. बस 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 बस. हा हेच. आईला वेटिंग आहे ग. हा मी बघून येतो. ओए काय काही नाही. काय कसले क्यूट आहेत ना हे. अगदी आर स्टेडियम मधले आर माधवन सारखे. आणि स्वभाव पण किती छान आहे. ए काही बोलतीयस का? असं कितीच ओळखतेस तू त्याला, स्वभाव वगैरे कळायला? माणूस बघून कळतं ना. हो का? अजून काही? काही नाही. अरे 2 तास म्हणतायत वेटिंग. 2 तास? हा मग कॅन्सल करूयात का? म्हणजे उद्या ढकलूयात का? ए सॉरी हा, मला जाम भूक लागली आहे. पार्टी आजच झाली पाहिजे. आणि बाकी बरीच हॉटेल्स आहेत, आपण तिकडे जाऊ. चल. मला अगं बाकी फार हॉटेल्स नाही माहिती. म्हणजे मी नाही ना सारखा जेवायला जात बाहेर. आणि आमच्या घरी तसं चालतही नाही. ए, तू मुलगी आहेस का? चालत नाही काय? चालत नाही. मला भरपूर हॉटेल्स माहिती आहे. आमच्याकडे सगळं चालतं. मी तुला घेऊन जाते. चल बस. सगळंच चालतं म्हणलं. पटापट करा रे. आदित्यला उद्या सकाळी ऑफिसला जायचंय, त्यामुळे हे सगळं आटपून आपल्याला जेवून 10 वाजता लाईट बंद करून झोपी जायचंय. समजलं ना? चला करा. दादा ते मी मगाशी म्हणलो होतो ना, ते साई प्रसाद बिराजदार, त्यांना मी जरा डॉक्युमेंट्स देऊन होतो. काही कसले डॉक्युमेंट्स रे? हे कामाचं. आत्ता रात्री 7:30 वाजता? खूप महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ना. नाहीतर उद्या जॉईनिंग कसं होणार? अरे पण तू जाणार कधी, येणार कधी? झोपायला उशीर नाही होणार. उद्या कामावर जायचंय, त्यांना घरी बोलव. हॅलो, उतर ना बाहेर. अगं ते जरा इथे जातोय आपण आज जेवायला. जागा जरा वेगळी आहे ना? एक्झॅक्टली, वेगळं आहे.
आणि म्हणूनच तुझ्या पहिल्या जॉबच्या पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे. हॅलो मॅडम. हॅलो, कसे आहात? छान मस्त. हे घ्या. वेलकम. ₹500 एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी. सई नसत्या संकटात टाकतेस बाई.